कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर नगरपंचायत निवडणुकीत भाजप शिवसेना महायुतीने दणदणीत विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे। शिवसेना नेते भास्कर जाधव यांची कर्मभूमी आणि बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गुहागरमध्ये भाजपच्या नीता मालप यांनी आज मोठ्या उत्साहात आपला नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला। यावेळी संपूर्ण गुहागर शहरात कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत मोठा जल्लोष साजरा केला। पदभार स्वीकारल्यानंतर नीता मालप यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाचे आश्वासन दिले। या विशेष सोहळ्याला भाजप जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, शिवसेना तालुकाध्यक्ष दीपक कनगुटकर, निलेश सुर्वे आणि मंगेश रांगळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यासाठी मी सर्वप्रथम म्हणजे सगळ्या गाववासियांना सगळ्यांना धन्यवाद देईन, कारण की त्यांच्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत। आणि तसेच आमचे जे कार्यकर्ते आहेत युतीचे, त्यांनी पण मला खूप मदत केली आणि जो जनतेने माझ्यावरती विश्वास ठेवला त्याच्यासाठी मी खूप त्यांचे आभारी राहील। 21 तारखेला निकाल लागला आहे, जवळपास 7 ते 8 दिवसमध्ये होऊन गेलेत। यामधल्या कालावधीत असं कोणतं एखादं काम तुम्ही नियोजित केलं आहे का, जे नगराध्यक्षपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर तुम्ही त्याला पहिल्यांदा प्राधान्य देणार आहात? हो, आम्ही प्रत्येक याच्यामध्ये जाऊन वॉर्डमध्ये जाऊन हे केलेलं, सगळ्या लोकांची जरा विचारपूस केलेली की तुमच्या काही अडचणी आहेत का, काय त्याचं आम्ही एक नियोजन केलेलं आहे। त्याप्रमाणे आम्ही ते हे करत जाऊ। कामं पहिल्या टप्प्यामध्ये कोणतं काम घ्यायचं आहे, त्याच्यानंतर कोणती कामं मार्गी लावायची, त्या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला आहे।